शिवसेना शिंदे गट जो आहे तो लवकरच भाजपमध्ये विलीन होणार आहे. भाजप शिंदे गटावर त्यांनी पुन्हा एकदा टीका केलेली आहे. काय उत्तर असेल संजय राऊत? हे बघा, आमचं काय होईल ते महाराष्ट्राची जनता बघून घेईल. परंतु उबाठा गट हा आत्ताच काँग्रेसमध्ये विलीन झालेला आहे, त्याची काळजी आधी संजय राऊतांनी केली पाहिजे. आज संजय राऊत काहीतरी गुटखा बिटका वगैरे अशा भाषेमध्ये बोलत होते. तुम्ही सातत्याने संजय राऊतांची भाषा बघा, त्यांना उपमा सुचताना सुद्धा ब्रँडी गुटखा अशा सगळ्या अंमली पदार्थांच्या सुचतात. मग अशा कुठल्या नशेच्या अंमलाखाली संजय राऊत आहेत हा प्रश्न मला विचारावा लागतो. आणि तुमच्या माध्यमातून अत्यंत जबाबदारीनं मी महाराष्ट्राला सांगू इच्छिते की संजय राऊत हे मक्कार आहेत आणि ही मक्कारी त्यांच्या नसानसामध्ये ना गांजासारखी भिनलेली आहे. त्यामुळंच महाराष्ट्राला प्रश्न पडतो की हा नक्की संजय राऊत आहे का गांजा राऊत आहे. संजय राऊतांनी आजच्या पत्रकार परिषदेमध्ये असंही म्हटलं की आम्हाला बाळासाहेब समजले नाहीत, आम्हाला दिघेसाहेब समजले नाहीत. अहो, एकनाथजी शिंदे साहेबांना आनंद दिघेसाहेब समजले, बाळासाहेब समजले, म्हणूनच त्यांनी हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराची शिवसेना वाचवली. मला सांगा की संजय राऊत ज्या काँग्रेसला बाळासाहेबांनी आयुष्यभर शिव्या दिल्या त्या काँग्रेसबरोबर तुम्ही घरोबा करताय, त्या काँग्रेसची तुम्ही भांडी घासताय. तुम्हाला हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समजले. त्यामुळे आयत्या पिठावरती रेघोट्या ओढणाऱ्या, आमच्या 40 आमदारांच्या जीवावरती आयतं निवडून जाणाऱ्या, या आयत्या बिळावर नागोबा बनणाऱ्या संजय राऊतांनी जास्त फणफण करू नये. कारण या विषारी सापाचा फणा कसा ठेचायचा हे महाराष्ट्राला आणि शिवसैनिकाला खूप चांगलं माहिती आहे. क्योंकि फन कुचलने का हुनर भी हम रखते हैं जनाब, हम सांपों के डर से जंगल नहीं छोड़ा करते. कारण आम्हाला तुकाराम महाराजांनी शिकवलं आहे की भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे माथी हाणू काठी. त्यामुळे संजय राऊतासारख्या नाठाळाला आणि खटाळ्याला वठणीवरती कसं आणायचं हे शिवसेनेला खूप चांगलं माहिती आहे. ताई, खरं तर संजय राऊतांच्या घराची सुरक्षा देखील आज वाढवण्यात आलेली आहे. कशा पद्धतीने बघता याकडे? काय संजय राऊतांची मग फाटली का? घाबरले का संजय राऊत? मी कोणालाही घाबरत नाही असं म्हणणारे संजय राऊत मग ही सुरक्षा घेताय तुम्ही? असेल हिम्मत तर मग फिरा ना एकटे बाहेर, नाहीतर बाळासाहेबांचं नाव घेऊ नका.